Hello everyone, welcome to online platform of अभिनव ग्लोबल एज्युकेशन. आपण ह्या चॅनेलवरती सायन्स रिलेटेड व्हिडिओज बनवणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा सायन्स 1चा पेपर पॅटर्न आणि त्याचबरोबर या पेपर पॅटर्नमध्ये आपण दोन टॉपिकचे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते स्टडी करणार आहे. अभिनव सायन्स अकॅडमीमध्ये सायन्स फाउंडेशन त्याचबरोबर 11वी 12वी जेई नीट याचा गायडन्स दिला जातो आणि या माध्यमातून ऑनलाईन प्लॅटफॉर्ममधून देखील इयत्ता 10वीचा येणाऱ्या बोर्ड परीक्षेचा सायन्सचा पेपर कसा असेल आणि या पेपरमधल्या दोन टॉपिकचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करतोय. तर सुरुवात करूया आपण. माझं नाव सुनील मार्तंड आहे, मी केमिस्ट्रीचा फॅकल्टी आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय आहे. सायन्स 1चा हा जो पेपर आहे याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातात, त्याचा पॅटर्न कसा आहे. प्रत्यक्षात जेव्हा आपण सायन्स 1ला बघतो, सायन्स 1मध्ये एकूण दोन विषयांचा समावेश आहे. याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन विषय एकत्र करून सायन्स 1चा पेपर बनतो. सायन्सचा एकूण पेपर 80 मार्काचा आहे. त्या 80 मार्काच्या पेपरमध्ये तुम्ही जर बघितला तर दोन सेपरेट थिअरीचे पेपर जे आहेत ते कंडक्ट केले जातात. दोन वेगवेगळ्या दिवशी हे पेपर होतात, ज्याच्यामध्ये पेपर 1 जो आहे हा सायन्स 1चा आहे. सायन्स 1च्या पेपरमध्ये एकूण 40 मार्क आहेत आणि हे 40 मार्क पूर्णतः फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या प्रश्नांच्या वरती येतात. याच्यानंतर सायन्स 2चा जो एक पेपर आहे हा देखील 40 मार्काचा आहे. असं एकूण 80 मार्कांचा पेपर जो आहे हा आपल्याला बघायला मिळतो. आता हा जो पेपर आहे याच्यामध्ये प्रश्न पहिला जो असतो सायन्स 1च्या पेपरमध्ये, त्याच्यामध्ये क्वेश्चन 1मध्ये ए हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या टाईपचे क्वेश्चन्स असतात. याच्यामध्ये एक स्टेटमेंट दिलेलं असतं आणि त्या स्टेटमेंटच्या उत्तरासाठी एकूण 4 पर्याय दिलेले असतात. ह्या 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय आपण निवडायचा. असे एकूण 5 प्रश्न आपल्याला असतात आणि एकूण 5 मार्कांचा हा प्रश्न आपल्याकडे आहे. तर हा प्रश्न अत्यंत सोपा आहे, तुम्हाला मार्क मिळवणं सोपं राहतं, कारण आपल्याला उत्तर आठवून लिहायचं नाही आहे. बरोबर उत्तर जे आहे ते आपल्या समोर आहे, ते फक्त आपण बघायचं आणि त्यातलं करेक्ट अल्टरनेटिव्ह लिहायचं. तुम्ही याचं उत्तर लिहिताना ही काळजी घ्या, फक्त उत्तर लिहू नका, त्याचं स्टेटमेंट जे आहे ते पूर्ण लिहा आणि त्याचबरोबर त्याचं उत्तर देखील उत्तरपत्रिकेमध्ये व्यवस्थित लिहा. हा क्वेश्चन 1मधला एक क्वेश्चन झाला. क्वेश्चन 1मध्येच बी हा एक क्वेश्चन आहे आपल्याकडं, हा ॲन्सर द फॉलोइंग म्हणून आहे. आता हा ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन जो आहे याच्यामध्ये सुद्धा एकूण 5 प्रश्न येतात, पण याच्यामध्ये क्वेश्चनचे टाईप्स वेगवेगळे असतात. आपण कुठल्या टाईपचे प्रश्न येतात हे डिटेलमध्ये नंतरच्या पार्टमध्ये, नंतरच्या एका स्लाईडमध्ये त्याच्याबद्दल आपण बघूया. पण हा देखील प्रश्न बघा, कमीत कमी एक शब्द आणि जास्तीत जास्त एक वाक्य एवढ्या प्रमाणातलं उत्तर जर आपण लिहिलं तर आपल्याला याचे पूर्ण मार्क मिळून जातात. त्यामुळे हा पहिला प्रश्न जो आहे हा एकूण 10 मार्कांचा प्रश्न. 10च्या 10 मार्क मिळण्यासाठी आपण काय करायचं याची देखील माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये देईन. त्याचबरोबर आपल्याकडं पुढचा आहे प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2मध्ये ए आणि बी असे दोन उपप्रश्न आहेत, ज्यापैकी पहिला प्रश्न जर तुम्ही बघितला तर हा गिव्ह सायंटिफिक रिझन्स आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये कुठल्याही पद्धतीचा ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत. इथे मात्र तुम्ही जर बघितला तर एकूण प्रश्न आहेत आपल्याकडे 3 आणि 3 पैकी 2 प्रश्नांची आपल्याला सायंटिफिक रिझन्स लिहायचे आहेत. ही रिझन्स सायंटिफिक असावीत, जे प्रश्न तुम्हाला वर्षभरात शिकवलेले आहेत त्या प्रश्नांची वैज्ञानिक कारणे आपल्याला द्यायची आहेत. आपण याचे देखील काही एक्झाम्पल्स पुढे बघूया. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 2मध्ये बी जो आहे, बीमध्ये आपल्याकडे प्रश्न आहे बघा, ॲन्सर द फॉलोइंग. ह्या ॲन्सर द फॉलोइंगमध्ये आपल्याला एकूण 5 प्रश्न आहेत आणि 5 पैकी एकूण 3 प्रश्नांची उत्तरे जी आहेत ही आपल्याला लिहायची. प्रश्न क्रमांक 2 जो आहे हा आपल्याकडे, हा देखील एकूण 10 मार्कांच्यासाठी आहे. तुम्हाला इथं दिसतं समोरच, सायंटिफिक रिझनमध्ये जे आपण 2 प्रश्न सोडवणार, ह्या 2 प्रश्नांना सोडवल्यानंतर आपल्याकडे एकूण 4 मार्क आहेत आपल्याला. म्हणजे 3 पैकी 2 प्रश्न तुम्ही सोडवला की तुम्हाला 4 मार्क मिळून जातील. त्याचबरोबर ॲन्सर द फॉलोइंगमध्ये एकूण 5 प्रश्न आहेत आणि 5 प्रश्नांच्या पैकी तुम्हाला एकूण 3 प्रश्न सोडवायचे. 5 पैकी 3 सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, याचे तुम्हाला एकूण 6 मार्क मिळून जातील. यानंतर आपल्याकडे आहे प्रश्न क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 3मध्ये हा देखील प्रश्न आपल्याकडे ॲन्सर द फॉलोइंग टाईपचा आहे.
तर या प्रश्नाकडे बघितला तर हा थोडासा लेंदी क्वेश्चन्स असणारा प्रश्न आहे आपल्याकडं, ज्याच्यामध्ये एकूण प्रश्न आहेत 8 आणि 8 पैकी एकूण 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला एकूण 3 मार्क आहेत आणि एकूण मार्क येतात 15. तर आपण वरती बघू शकतो की प्रश्न क्रमांक 1 जो आहे हा एकूण 10 मार्कांचा आहे. प्रश्न क्रमांक 2 जो आहे हा एकूण 10 मार्कांचा आहे. पण प्रश्न क्रमांक 3 जर तुम्ही बघितला तर हा आपल्याकडे एकूण 15 मार्कांचा प्रश्न आहे. त्यामुळे इथे एकूण 5 प्रश्नांची उत्तरं प्रत्येकी 3 मार्कासाठी आपल्याला लिहायची आहेत. त्यामुळे हा थोडासा लेंदी प्रश्न आहे. याची उत्तरं कशी लिहायची हा सुद्धा पार्ट आपण बघूया. आणि त्याच्यानंतर शेवटचा एक प्रश्न आहे आपल्याकडं, क्वेश्चन नंबर 4. ह्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये जर बघितला तर एकूण 2च प्रश्न आहेत आपल्याकडं आणि ह्या 2 प्रश्नांच्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर फक्त आपल्याला लिहायचं आहे आणि ह्या एका प्रश्नासाठी आपल्याकडे एकूण 5 मार्क आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही ही बेरीज बघितला तर पहिल्या प्रश्नाचे 10 मार्क, दुसऱ्याचे 10, तिसऱ्याचे 15 आणि एकूण चौथा जो प्रश्न आहे याचे 5 मार्क, असे टोटल 40 मार्काचा हा सायन्स 1चा पेपर आहे. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सायन्समधल्या केमिस्ट्रीचे 2 महत्त्वाचे जे चॅप्टर्स आहेत. एकाचं नाव आहे मेटलर्जी आणि दुसरं आहे कार्बन कंपाऊंड. ह्या 2 टॉपिकमधले काय क्वेश्चन्स येऊ शकतात किंवा गेल्या काही परीक्षांच्या मध्ये काय प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्याच्यासोबतच त्यांची उत्तरं आपण कशा पद्धतीने लिहिली पाहिजेत याच्याबद्दल आपण सुरुवात करूया. आता सर्वांनी अगदी केअरफुली ह्या प्रश्नांची उत्तरं ऐका. याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होऊन जाईल. पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना कळालेला असेल तर ह्या पॅटर्नच्या अकॉर्डिंग अभ्यास करा. एक महत्त्वाचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, जो पार्ट हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही टेक्स्टबुकवरती बेस्ड आहेत. म्हणजे जे टेक्स्टबुक तुमचं 10वीचं आहे सायन्स 1चं, ह्या टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स जास्त अपियर होत असतात. जे ॲक्टिव्हिटीज तुमच्या बुकमध्ये आहेत त्या ॲक्टिव्हिटी रिलेटेडसुद्धा क्वेश्चन्स येत असतात. क्वेश्चन्स कसे येणार, ॲन्सर्स काय लिहायचं आणि त्याचे काही एक्झाम्पल्स. सुरू करूया आपण. 2 टॉपिक आहेत आपल्याकडं, एक आहे मेटलर्जी आणि दुसरा आहे कार्बन कंपाऊंड. दोन्ही टॉपिकचे क्वेश्चन्स आपण एकत्रित डिस्कस करतोय, ज्याच्यामध्ये मगाशी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं पहिला जो प्रश्न आहे आपल्याकडं तो या पद्धतीनं असतो. बघा, सायन्स 1च्या पेपरमधला पहिला प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. आणि हे जे सगळे प्रश्न येत असतात हे बघा इथं मेन्शन केलेलं आहे, पण त्याच्याबद्दल दे आर बेस्ड ऑन द टेक्स्टबुक ओनली. आपलं जे 10वीचं क्रमिक पुस्तक आहे, टेक्स्टबुक आहे सायन्स 1चं, त्यामधूनच हे सगळे प्रश्न आपल्याकडे येत असतात. टॉपिकचा कंटेंट जर तुम्ही पूर्ण वाचत असाल तर हे तुम्हाला अत्यंत सोपं आहे की ही सगळे प्रश्न तुम्हाला सुटतील आणि सगळेच्या सगळे मार्क्स तुम्हाला मिळतील. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही बघा एक्झाम्पल्स म्हणून आपण बघूया. गेल्या काही परीक्षांच्या मध्ये विचारलेल्या एक्झाम्पल्समधलं एक एक्झाम्पल आपण घेतलंय. प्रश्न आहे बघा, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इज. ऑप्शन्स आहे आपल्याकडं ब्रोमीन, आयोडीन, ग्राफाईट, सल्फर. चारीच्या चारी एक्झाम्पल जे आहेत ते नॉन मेटॅलिक इलेमेंटचे आहेत आणि आपण हे शिकलेलो आहे की एक एक्सेप्शन आहे नॉन मेटॅलिक इलेमेंट जो आपल्याकडे कंडक्टर म्हणून ॲक्ट होत असतो, त्याचं नाव आहे ग्राफाईट. त्यामुळे ग्राफाईट हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याकडं. आणि ग्राफाईट हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असण्यामागचं कारण आहे कार्बनचं sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट, ज्याच्यामध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन असतो, ज्यामुळे ग्राफाईट गुड कंडक्टर म्हणून ॲक्ट होतो. हा ग्राफाईट आपल्या पेन्सिलीमध्ये प्रेझेंट असतो आणि सोबतच ड्राय सेलमध्ये सुद्धा आपण याचा वापर करत असतो. त्यामुळे याचं करेक्ट उत्तर आलं आपल्याकडं ग्राफाईट. दुसरा प्रश्न घेऊया आपण. दुसरा प्रश्न आपल्याकडे आहे बघा, हा मेटल्स नॉन मेटल्समधून आहे. अल्कलाइन अर्थ मेटल्स हॅव व्हॅलेन्सी 2. अल्कलाइन अर्थ मेटल्स त्यांची व्हॅलेन्सी 2 आहे. दिस मीन्स द पोझिशन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल इज इन. आता जे अल्कलाइन अर्थ मेटल्स आपल्याकडे आहेत, मॉडर्न पिरियडिक टेबलची जी रचना आहे आपल्याकडं, ज्याच्यामध्ये आपण बघतो ग्रुप 1ला अल्कली मेटल्स आहेत, ग्रुप 2ला अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत आणि ह्या ग्रुप नंबरवरून आपण त्यांची व्हॅलेन्सी ठरवतो. आता ग्रुप नंबरवरून व्हॅलेन्सी ठरवताना बघा, ग्रुप 1च्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी 1 आहे. त्याच पद्धतीने ग्रुप 2च्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी आहे 2. मग आता आपल्याला दिलेल्या एलिमेंटची व्हॅलेन्सी 2 आहे आणि अर्थातच ते अल्कलाइन अर्थ मेटल्स आले. मग 1 नंबरच्या ग्रुपमध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी 1 आहे आपल्याला माहिती आहे. 2 नंबरच्या ग्रुपमध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलेन्सी आहे 2 आणि त्यामुळं जर व्हॅलेन्सी 2 असेल तर अर्थातच ते एलिमेंट पिरियडिक टेबलमधल्या 2 नंबरच्या ग्रुपला बिलॉंग करत असतात. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रुप 2. सोपा प्रश्न आहे, तुम्हाला माहितीच असेल याचं उत्तर, की याचं उत्तर आहे आपल्याकडं ग्रुप 2. यानंतर 3 नंबरचा प्रश्न घेऊया आपण. गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स इज द एक्झाम्पल ऑफ. आपल्याला माहीत आहे
आपण जे दागिने वगैरे वापरतो त्याच्यामध्ये सोन्याचे चांदीचे दागिने असतात, पण असे पण काही दागिने आहेत आपल्याकडं ज्याच्यावरती चांदीची किंवा सोन्याचं प्लेटिंग केलेलं असतं. तर ही जी प्रक्रिया आपण करतो याला आपण इलेक्ट्रोप्लेटिंग असं म्हणतो. त्यामुळे गोल्ड प्लेटेड ज्वेलरी जी आहेत आपल्याकडं, गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट जे आहेत यांच्यासाठी आपण इलेक्ट्रोप्लेटिंग ही जी टेक्निक आहे ती वापरतो आणि त्याच्यावरती एक थिन लेअर ऑफ गोल्ड किंवा थिन लेअर ऑफ सिल्वर प्रोव्हाइड करतो आपण आणि त्यांना यूज करतो. त्यामुळे ॲलॉईंगनं हे ऑर्नामेंट्स आपण ऑप्टेन करत नाही, ॲनोडायझिंगनं नाही, गॅल्वनायझिंगनं नाही, तर ती जी मेथड आहे आपल्याकडं ती आहे इलेक्ट्रोप्लेटिंगची मेथड. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इलेक्ट्रोप्लेटिंग. तर अशा पद्धतीचे बघा अत्यंत सोपे प्रश्न जे आहेत, तुम्ही पुस्तक जर व्यवस्थित वाचला, पुस्तकाच्या मागा असणारे जर सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचे आन्सर जर तुम्हाला माहिती असतील तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहज येतील. यानंतर पुढचा आणखीन एक प्रश्न घेऊया आपण. हा आहे बघा 4 नंबरचा प्रश्न. प्रश्न या पद्धतीनं आहे, डॅश इज द ओर ऑफ डॅश इज वन ऑफ द कंबस्टिबल कंपोनंट ऑफ LPG. LPG जो आहे आपल्याकडे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, ह्या लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसमध्ये असा कुठला कंपोनंट आहे जो कंबस्टिबल असतो, म्हणजे घरी जो आपण गॅस वापरतो आपल्याला माहीत आहे त्या गॅसचा वापर करून आपण घरामध्ये आपलं जेवण शिजवतो. तर हा गॅस जेव्हा त्याचं कंबशन होत असतं तेव्हा त्याच्यामध्ये असणारा मुख्य जो घटक आहे, कंपोनंट आहे, त्याचं नाव आहे आपल्याकडं प्रोपेन. तर या गॅसमध्ये इथेन, मिथेन किंवा इथिन नसतं. मिथेन जो आहे हा गोबर गॅसमध्ये प्रेझेंट असतो, पण घरगुती वापराच्या लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसमध्ये प्रेझेंट असणारा जो गॅस आहे आपल्याकडं तो आहे प्रोपेन. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं बघा आपल्याकडे प्रोपेन. तर हे काही प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, टेक्स्टबुकमध्ये देखील हेच आहेत आणि गेल्या काही परीक्षांच्या मध्ये देखील विचारले गेलेले प्रश्न आहेत. मग तुमच्यासाठी हे ओळखणं सोपं आहे की बरेचसे प्रश्न जे आहेत ते पूर्णतः आपल्या टेक्स्टबुकमधून आहेत, त्यामुळे टेक्स्टबुकमधले प्रश्न वाचणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे पहिला प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 1 मधला ए हा उपप्रश्न, तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न येतील. उत्तरं शोधण्यासाठी कुठेही इकडे तिकडे बघायची गरज नाही, 4 ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. बरोबर उत्तर जे आपल्याला माहिती आहे ते आपण सिलेक्ट करायचं आणि उत्तर लिहायचं. उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर लिहिताना तुम्ही एक काळजी घ्या, याचं उत्तर फक्त ग्राफाईट किंवा याचं फक्त ग्रुप 2 असं लिहू नका. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इज ग्राफाईट. ग्राफाईटला चांगलं अंडरलाईन करा पेन्सिलने 2 वेळेस, म्हणजे ज्यामुळं तपासणाऱ्याचं लक्ष त्याच्यावरती गेलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुमचं रिप्रेझेंटेशन होऊन जाईल. हे झालं आपल्याकडं पहिल्या प्रश्नाबद्दल. यानंतर आपण जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडं. क्वेश्चन बी, सब क्वेश्चन बी जो आहे तो, तर हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याकडे आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. याच्यामध्ये टाईप ऑफ क्वेश्चन्स आपल्याकडे काय काय आहेत बघा, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. हा व्हेरी शॉर्ट आन्सर टाईपचा क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्हाला लिहायचं असतं कमीत कमी 1 शब्द आणि जास्तीत जास्त 1 वाक्यात, कारण तुम्हाला याच्यामध्ये एक शब्द लिहून देखील 1 मार्क मिळणार आहे आणि 1 वाक्यापर्यंत तुम्हाला 1 मार्क मिळवण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देतो बघा. याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं ऑड वन आउट. ऑड वन आउट म्हणजे गटात न बसणारा तुम्हाला घटक जो आहे या ठिकाणी ओळखायचा असतो. म्हणजे 4 किंवा 5 घटक दिलेले असतील तर त्यापैकी तुम्हाला रिलेट करून त्याचा आन्सर मिळवायचा आहे आणि जो गटात बसणार नाही त्याचं फक्त उत्तर लिहायचं. 1 शब्दात उत्तर लिहिला तर तुम्हाला 1 मार्क मिळून जातो. यानंतर दुसरा आहे कोरिलेशन. कोरिलेशन पद्धतीचा प्रश्न कसा असतो, तर पहिल्यांदा एक तुम्हाला शब्द दिलेला असतो आणि त्याचे रिलेटेड दुसरा एक शब्द असतो आणि जो पहिल्या शब्दाचं दुसऱ्या शब्दाशी रिलेशन असेल त्याच पद्धतीचा तिसरा शब्द आणि चौथ्या शब्दाच्या जागी ब्लँक स्पेस असते. तुम्हाला त्या ब्लँक स्पेसचा आन्सर लिहायचा असतो. तर त्याला आपण कोरिलेशन टाईपचं क्वेश्चन असं म्हणतो. त्यामुळे पहिल्याचा दुसऱ्याशी असणारा संबंध तसा तिसऱ्याचा चौथ्याशी असणारा संबंध आपण बघायचा आणि ती जी ब्लँक स्पेस आहे तिथं एक शब्द लिहिला की तुम्हाला याचा 1 मार्क मिळून जातो. यानंतर पुढचा आहे आपल्याकडे बघा मॅच द कॉलम्स ऑर मॅच द पेअर्स. जसं जोड्या जुळवाचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये एक तुम्हाला दिलेला असेल आणि 2-3 ऑप्शन्सपैकी त्याला करेक्ट असणारा ऑप्शन जो आहे हा जोडी जुळवून आपण लिहायचा. याच्यामध्ये आणखीन असं असू शकतो बघा ट्रू ऑर फॉल्स. स्टेटमेंट दिलेलं असतं, जस्ट ते ट्रू आहे किंवा फॉल्स आहे बघायचं आणि त्याच्यामधलं करेक्ट आन्सर जे आहे ट्रू किंवा फॉल्स लिहिला तरी देखील तुम्हाला याचा 1 मार्क मिळू शकतो. केमिस्ट्रीच्या बाबतीत जर बघायला गेलं तर याच्यामध्ये एक अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याकडे येऊ शकतो बघा, विशेष करून केमिस्ट्रीमध्ये, की कंपाऊंड दिलेला असेल तुम्हाला एखादा, त्याचं स्ट्रक्चर दिलेलं असेल तर त्याचं नाव लिहायचं
किंवा एखादा कंपाऊंडचं नाव दिलेलं असेल तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ड्रॉ करायचा. म्हणजे बघा पुन्हा हा सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी आपल्याकडे कार्बन कंपाऊंड्स टॉपिकमधून आपल्याला एक्झाम्पल्स येत असतात. त्या पद्धतीचं एक्झाम्पल आपण एक बघूया पुढे. त्याचबरोबर आणखीन कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो, फ्लो चार्ट विथ ब्लँक टू बी फिल्ड. आपल्या पुस्तकामध्ये बरेच क्वेश्चन्स असे ज्याच्यामध्ये फ्लो चार्ट आहे, क्लासिफिकेशन आहे, तर तशा पद्धतीचा एक चार्ट तुम्हाला दिलेला असतो आणि एखादी जागा मोकळी ठेवलेली असते. तर त्या मोकळ्या जागी जो बरोबर क्लासिफिकेशनचा पार्ट आहे किंवा जो शब्द येतो तो जरी लिहिला तरी आपल्याला याचे मार्क मिळू शकतात. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखीन आपल्याला डायग्रॅम बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे डायग्रॅम दिलेले असते, त्याची नावं दिलेली नसतील किंवा डायग्रॅममध्ये एखादं नाव तुम्हाला अजिबातच दिलेलं नसेल तर ते लिहायचं आहे किंवा चुकीच्या ठिकाणी नावं लिहिलेली असतील तर ती करेक्ट करायची. अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न येतात. यातल्या कुठल्याही पद्धतीचे प्रश्न आपल्याकडे येऊ शकतात किंवा याच्यापेक्षा वेगळे जे 1 मार्कसाठी आपल्याकडे आहेत ते. या पद्धतीचं एक एक्झाम्पल आपण अगदी अलीकडच्या काळात झालेल्या बोर्ड परीक्षेचं एक्झाम्पल घेऊया. प्रश्न असा आहे बघा, राईट द IUPAC नेम फॉर द फॉलोइंग स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरल फॉर्म्युला देतात आपल्याला आणि त्याच्यावरून त्याचं नाव लिहायचं असतं. जसं इथं सांगितलं आपण गिव्ह नेम्स अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला, या पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर आपल्याकडे स्ट्रक्चर आहे ते ह्या कंपाऊंडचं आहे. बघा हे जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये ह्या स्ट्रक्चरचं IUPAC नाव जे आहे ते आपल्याला लिहायचं. काय येईल याचं IUPAC नाव? ओळखणं तुमच्यासाठी फार सोपं आहे, कारण हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडमध्ये बघा OH हा फंक्शनल ग्रुप आहे याच्यामध्ये. तर OH म्हणजे अल्कोहोल आणि अल्कोहोलचं IUPAC नाव लिहिताना काय करतो आपण, तर अल्कोहोलचं IUPAC नाव लिहिताना बघा आपण लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम सिलेक्ट करतो. याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर 3 कार्बन आयटमच्या पॅरेंट अल्केनचं नाव आलं आपल्याकडे प्रोपेन. प्रोपेन हा पॅरेंट अल्केन झाला. याच्यात 2 नंबरला OH ग्रुप आहे, त्यामुळे पॅरेंट अल्केनचा जो E आहे हा आपण रिप्लेस करायचा OH अल्कोहोलच्या OL न. त्यामुळे या कंपाऊंडचं नाव येतं आपल्याकडं प्रोपॅन 2 ओल असा हा कंपाऊंड आहे. असे सिंपल प्रश्न ह्या क्वेश्चन नंबर 1B मध्ये आपल्याकडे येत असतात. त्याचे टाईप्स काय काय असतात ते सांगितले. तर या पद्धतीच्या सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आपल्या टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमध्ये आहेत. ह्या सगळ्या प्रश्नांची योग्य प्रकारे तयारी केली तर ह्या क्वेश्चन 1B चे सुद्धा पूर्ण 5 मार्क मिळवणं तुमच्यासाठी काही अवघड नाही. त्यामुळे तुम्ही टेक्स्टबुकमधले क्वेश्चन्स करा. आणखीन ही ज्या ज्या सोर्सपासून तुम्हाला क्वेश्चन्स या पद्धतीचे मिळवता येतील ते सगळे मिळवा, म्हणजे याचे देखील पूर्ण तुम्हाला मार्क्स मिळाले. तर बघा अगदी सुरुवातीच्या पेपर सुरू झाल्यानंतरच्या अगदी सुरुवातीच्या काही मिनिटांच्या मध्ये तुम्हाला 10 मार्क मिळवणं इतकं सोपं आहे की फक्त आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला 10च्या 10 मार्क मिळून जातील. तर या ठिकाणी हा पहिला प्रश्न आपला पूर्ण होतो. यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 2 जो आपल्याकडे आहे तो आहे सायंटिफिक रिझन्सचा. सायंटिफिक रिझन्स आपल्याला लिहायचे असतात आणि याच्यामध्ये प्रश्नांचं वितरण कसं आहे, डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते सुद्धा आपण बघूया. जेव्हा हा टाईपचा क्वेश्चन आपण बघतो, क्वेश्चन नंबर 2 मध्ये A आणि B असे 2 सब क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 2A जो आपल्याकडे आहे हा गिव्ह सायंटिफिक रिझन्स आहे. याच्यामध्ये एकूण 3 प्रश्नांच्या मधून आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि मुख्य म्हणजे ह्या 3 प्रश्नांच्या मध्ये किमान एक प्रश्न केमिस्ट्रीमधून येत असतो आणि एक प्रश्न येत असतो फिजिक्समधून ॲटलिस्ट. म्हणजे 3 पैकी एक प्रश्न केमिस्ट्रीमधून आहे, एक फिजिक्समधून आहे, तिसरा प्रश्न केमिस्ट्रीचा पण असू शकेल किंवा फिजिक्सचा पण असू शकेल. ते डिपेंड राहतं त्या वेळच्या पेपरवरती, पण किमान एक प्रश्न केमिस्ट्रीमधून आपल्याकडे येऊ शकतो सायंटिफिक रिझनसाठी. आता या प्रश्नाचं जेव्हा आपण उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे 1-2 एक्झाम्पल्स आपण घेऊया. आपल्याकडे कोरोजन हा जो पार्ट आहे ह्या कोरोजनच्या पार्टमध्ये एक क्वेश्चन आहे. हा एक्सरसाइजमध्ये देखील आहे क्वेश्चन आणि हा प्रिव्हियस इयरच्या बोर्ड एक्झामला सुद्धा विचारला गेलेला आहे. प्रश्न आहे बघा, लेमन अँड टॅमॅरिंड इज यूज्ड फॉर क्लिनिंग कॉपर वेसल्स टर्न ग्रीनिश. आपल्याकडे जी तांब्याची भांडी असतात ही पाण्याच्या संपर्कात येऊन त्याच्या आतल्या बाजूला एक ग्रीन कलरचा थर जमा होतो, हिरवट रंगाचा, जो कॉपर कार्बोनेटचा असतो. आणि अशा पद्धतीचा थर जो असतो हा त्यामुळं कॉपर गंजण्याची शक्यता जास्त असते त्या हिरवट थरामुळं. तर तो रिमूव्ह करण्यासाठी आपण लेमन आणि टॅमॅरिंड वापरतो. तर याचं सायंटिफिक रिझन जे आहे ते आपल्याला लिहायचं. याचं सायंटिफिक रिझन काय आहे बघा, मी तुम्हाला उत्तर सांगतो. आपल्या पुस्तकामध्ये देखील याचं उत्तर आहे. जो कॉपर कार्बोनेटचा थर जमा झालेला असतो हा बेसिक असतो, अल्कलाईन असतो. म्हणजे ह्या बेसिक इम्प्युरिटीला रिमूव्ह करायसाठी आपल्याला काय वापरायला पाहिजे, आपल्याला वापरायला पाहिजे ॲसिडिक सबस्टन्सेस. मग आपण जेव्हा लेमन बघतो, लेमनमध्ये प्रेझेंट आहे नॅचरल ऑर्गॅनिक ॲसिड सिट्रिक ॲसिड,
त्याचबरोबर टॅमॅरिनमध्ये आहे टार्टारिक ॲसिड. आणि हे ॲसिड्स जेव्हा ह्या कॉपरच्या भांड्याच्या आतील थराबरोबर रिॲक्ट होतात तेव्हा त्याच्यामध्ये सॉल्टचं फॉर्मेशन होतं. ॲसिड आणि बेसची रिॲक्शन होऊन जे सॉल्टचं फॉर्मेशन झालेलं आहे तो सॉल्ट पाण्याबरोबर आपण त्याला क्लीन करू शकतो. त्यामुळे कॉपरच्या भांड्याचं होणारं जे कोरोजन आहे, कोरोजन आहे ते आपल्याला अवॉइड करता येतं. त्या रिझनसाठी आपण लेमन किंवा टॅमॅरिन जो आहे याचा वापर करतो व्हेसल्स क्लीन करण्यासाठी. तर याचं अगदी पॉईंट वाईज आपण उत्तर जर लिहिण्याचा प्रयत्न केला अगदी व्यवस्थित तर 3 ते 4 ओळीत याचं उत्तर येतं. त्यामुळे जेव्हा 2 मार्काच्या एखाद्या स्टेटमेंटचं सायंटिफिक रिझन लिहायचं असतं तुम्ही 3 ते 4 ओळीत अगदी मुद्देसूद आणि वैज्ञानिक कारण पाहिजे आपल्याला. त्यामुळे सायंटिफिक रिझन जे आहे ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर कॉपर कार्बोनेटचा थर जो आहे हा बेसिक आहे आणि हे लेमन आणि टॅमॅरिन हे जे सबस्टन्सेस आहेत हे ऑर्गॅनिक ॲसिड्स, नॅचरल ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत, त्यांचा वापर करून आपण सहजासहजी त्याला क्लीन करू शकतो. हे लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशी जी वैज्ञानिक कारणं आहेत यांची तयारी व्यवस्थित केली तर हा प्रश्नसुद्धा आपल्याला सहज सुटू शकतो. त्याचबरोबर आणखी एक प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. 2 नंबरचा प्रश्न आहे बघा. इट इज रिकमेंडेड टू यूज एअरटाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाईम. हा देखील प्रश्न तुम्हाला माहिती आहे. हा रॅन्सिडिटीमधून येणारा प्रश्न आहे. रॅन्सिडिटी जी येत असते, ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी आपण त्याला म्हणतो, ती सहसा जे तेल आहेत आपल्याकडे ऑइल्स किंवा फॅट्स जे आहेत, तर ऑइल आणि फॅट जेव्हा आपण जास्त कालावधीसाठी घरामध्ये स्टोअर करून ठेवतो तेव्हा हवेतील ऑक्सिजन बरोबर त्या ऑइल आणि फॅटची रिॲक्शन होऊन काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन होण्यासाठी फ्री रॅडिकल्स त्या ऑइलमध्ये तयार होतात आणि फ्री रॅडिकल्सचं फॉर्मेशन झालं तर फ्री रॅडिकल्स बघा खूप रिॲक्टिव्ह असल्यामुळे ते काय करतात, ते पटकन ऑइलचं ऑक्सिडेटिव्ह रॅन्सिडिटी जी आहे किंवा त्याला कुबट एक पद्धतीचा वास येत असतो, ती प्रक्रिया लवकर सुरू होत असते. आपण जर असे कंटेनर्स एअरटाईट केले, एअरटाईट म्हणजे ऑक्सिजन जो त्या ऑइल बरोबर किंवा फॅट बरोबर रिॲक्ट होणार आहे तर त्याच्यामध्ये अडथळा निर्माण केला एअरटाईट कंटेनरनं, तर आपल्याला सहज हे बघायला मिळू शकतं की ते जे तेल आहे किंवा तो जो फॅट आहे हा जास्त कालावधी टिकू शकतो. त्यामुळे ऑक्सिजन आणि तेलामध्ये एक बॅरियर निर्माण करण्यासाठी आपण त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करत असतो. तर हे एक सोपं उत्तर आहे, पण याचं रिझन लिहिताना रॅन्सिडिटी तयार होत असते, ऑक्सिजन बरोबरचा संपर्क आपण त्यामुळं अडथळा निर्माण करून बंद करून टाकतो, हे याच्यामध्ये लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीचे गिव्ह सायंटिफिक रिझन्स असे बरेचसे प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये देखील आहेत. तुम्ही त्या पुस्तकामधल्या सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करा, ज्यामुळे तुम्हाला सायंटिफिक रिझन्सचे जास्तीत जास्त मार्क्स मिळून जातील. तर या 2A क्वेश्चनमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला सायंटिफिक रिझन्स असणार आहेत. याच्या पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 2 मध्येच आहे, तो 2B आहे. 2B मध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. 2B मध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे, त्याचे ॲन्सर्स लिहायचे. इथे रिझन्स लिहायला पाहिजे असं नाही सायंटिफिक रिझन, पण जो काही क्वेश्चन आपल्याकडे विचारलेला आहे त्याचं आपण ॲन्सर लिहिणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये एकूण आपण बघितलं हा 6 मार्कांचा प्रश्न आहे. याच्यामध्ये एकूण 3 उत्तरं आपल्याला लिहायचे 3 प्रश्नांची, आणि जर तुम्ही एकूण 5 प्रश्नांच्या मधली 3 उत्तरं लिहायला गेला तर त्याच्यामध्ये किमान 2 प्रश्न हे फिजिक्सचे आहेत आणि किमान 2 प्रश्न आपल्याकडं केमिस्ट्रीचे येतात. म्हणजे किमान 2 प्रश्नांच्या केमिस्ट्रीमधून आपल्याला याचं ॲन्सर लिहिता येईल. मग प्रश्न कुठल्या प्रकारचे आहेत ते देखील आपण बघूया. जसं मागच्या 1B मध्ये आपण बघितलं की कुठल्या कुठल्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तसं इथे बघा कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याच्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम येऊ शकतो जो फिजिक्सच्या टॉपिकमधून येत असतो. याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं एखादा लॉ किंवा एखादं प्रिन्सिपल जे आहे ते जे लॉज किंवा प्रिन्सिपल झालेले आहेत त्याच्याबद्दल प्रश्न येतो आपल्याकडं. आपल्याला आणखीन बघायला मिळतं याच्यामध्ये एखादी केमिकल रिॲक्शन तुम्हाला विचारली जाऊ शकते, जे आपल्याकडे केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन्समध्ये बॅलेन्स केमिकल इक्वेशन्स आहेत किंवा रिॲक्शनचे टाईप्स आहेत, याच्यामधून रिॲक्शन्स येऊ शकतात. त्या रिॲक्शनचा अभ्यास करून आपण याचं उत्तर लिहू शकतो. पुढे आहे बघा 2 वेगवेगळ्या घटकांचा आपल्याला डिस्टिंक्शन करता येतं, जसं फरक स्पष्ट करा असतं, या पद्धतीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे डिस्टिंग्विशचे क्वेश्चन्स येतील. त्याच्या पुढे आहे आपल्याकडे जे काही कंपाऊंड्स आहेत केमिस्ट्रीमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीजबद्दल प्रश्न येऊ शकतो, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्यांचे आपल्याला उपयोग काय काय आहेत, किंवा वेगवेगळे इफेक्ट्स जे आहेत आपल्याला सायन्समध्ये त्या इफेक्टचा सुद्धा अभ्यास आपण याच्यामध्ये ह्या उत्तरासाठी करू शकतो. त्याच्यानंतर बघा राईट ए शॉर्ट नोट असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला 4 ते 6 ओळींच्या मध्ये मुद्देसूद याचं उत्तर लिहायचं आहे.
याच्या पुढे आहे एक प्रश्न आपण या पद्धतीचे आपल्याकडे विचारले गेलेले आहेत ते आपण बघूया. ओके, पहिला प्रश्न आपण घेतो. याच्यामध्ये थोडी प्रश्नांची संख्या जास्त आहे, आपण सगळेच प्रश्न आणि त्याची उत्तरं बघूया. पहिला प्रश्न आहे बघा आपल्याकडे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड आन्सर द क्वेश्चन. म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीचा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुम्हाला एक सेंटेन्स दिलं जातं आणि त्या सेंटेन्सच्या अकॉर्डिंग तुम्ही त्याची उत्तरं लिहायची. बघा हा प्रश्न आहे आपल्याकडं, NaCl इज अँड आयनिक कंपाऊंड. आता आपणाला सगळ्यांना माहीत आहे NaCl हा आयोनिक कंपाऊंड आहे. मग ह्या सेंटेन्सवरून आपल्याला जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची. बघा ए प्रश्न आहे आपल्याकडं, व्हाय NaCl इज अन आयोनिक कंपाऊंड. बघा किती सोपा प्रश्न आहे. बघा NaCl हा आयोनिक कंपाऊंड आहे आणि आपल्याला उत्तर द्यायचं आहे की का हा आयोनिक कंपाऊंड आहे. तर उत्तर किती सोपं आहे. बघा NaClच्या फॉर्मेशनमध्ये आपण बघतो की याचे एकूण 2 युनिट्स आहेत. एक पॉझिटिव्हली चार्ज आहे Na+, ज्याला आपण म्हणतो कॅटायन. जो फॉर्म होत असताना काय होतं तर सोडियम आपल्या लास्टच्या शेलमधला एक इलेक्ट्रॉन देतो. इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो जो आहे आपल्याकडे कॅटायन. आणि दुसरा आहे क्लोरीन, नॉन मेटॅलिक इलेमेंट आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तो सोडियमकडचा इलेक्ट्रॉन घेतो. या प्रोसेसमध्ये बघा, ड्युरिंग दिस प्रोसेस सोडियम लुजेस 1 इलेक्ट्रॉन, इट बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज आयन, इट इज कॅटायन. Chlorine accepts that 1 electron, being electronegative, it accepts that electron and becomes negatively charged ion as anion. And as we know that there is strong electrostatic force of attraction exists between positively charged ion cation and negatively charged ion anion. And the force that holds these oppositely charged ions together is called as ionic bond. आणि हे सुद्धा आपल्याला माहित आहे, आयोनिक बॉन्ड ज्या ज्या कंपाऊंडमध्ये असतो त्यांना आपण आयोनिक कंपाऊंड म्हणतो. म्हणजे सिंपल आपल्याला असं सांगता येईल की आयन्सच्या कॉम्बिनेशनमधून, आयन्समध्ये एक्झिस्ट असणाऱ्या फोर्समधून फॉर्म झालेला हा कंपाऊंड आहे, म्हणून याला आपण आयोनिक कंपाऊंड असं म्हणतो. याच्यासोबतच आणखीन एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो काय आहे बघा, स्टेट एनी 2 प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड. आपल्या पुस्तकामध्ये 5 ते 6 प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्याही 2 प्रॉपर्टीज आपल्याला लिहायचे. जसे की बघा, ionic compounds, they are crystalline in nature, they exist in solid state, they are soluble in water and dissociate into their ions, they have very high melting and boiling point. तर असे प्रॉपर्टी जे आहेत यापैकी कोणतेही 2 प्रॉपर्टी आपण याच्यासाठी लिहू शकतो. त्यामुळे तुम्ही आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीचा व्यवस्थित स्टडी केला की तुम्हाला ह्या अशा पद्धतीच्या प्रश्नांचं उत्तर देता येईल. तर हा एक प्रश्न झाला. असे आणखीनही काही प्रश्न जे आहेत ते आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघूया. पुढच्या स्लाइड्समध्ये जाण्याच्या आधी बघा, आपल्याकडे आन्सर द फॉलोइंग हा तिसरा टाईपचा प्रश्न आहे, तो आपण बघूया. म्हणजे हा प्रश्न क्रमांक 3 आहे आपल्याकडं, जो लेंदी प्रश्न म्हणून आपण याला ओळखतो. आणि ह्या लेंदी प्रश्नामध्ये एकूण आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत, प्रत्येकी 3 मार्काला. म्हणजे एकूण हा 15 गुणांचा प्रश्न आहे. आपल्या सायन्सच्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त मार्क्सचं वेटेज असणारा हा प्रश्न. एकूण आपल्याला 8 प्रश्न दिलेले असतील याच्यामध्ये आणि 8 पैकी 5 प्रश्न सोडवायचे. आता ह्या प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये टाइप्स ऑफ क्वेश्चन्स कोणते आहेत बघूया आपण, कुठल्या कुठल्या प्रकारात प्रश्न विचारले जातात. आणि सोबतच एकूण ह्या 8 प्रश्नांच्या पैकी 4 प्रश्न जे आहेत ते केमिस्ट्रीमधून येतात. त्यामुळे तुम्ही केमिस्ट्रीचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला 4ही प्रश्न सोडवता येतील. इतक्या सोप्या पद्धतीचा पॅटर्न जो आहे हा आपल्याला प्रश्न क्रमांक 3 ला बघायला मिळतो. आता पुढे जाऊया आपण आणि कुठले कुठले क्वेश्चन्स येतात, टाइप्स त्याचे बघूया. याच्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतो बघा, गिव्ह एक्सप्लेनेशन ऑफ स्टेटमेंट. एखादं स्टेटमेंट तुम्हाला दिलं जाऊ शकतं आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन आपण या केसमध्ये आन्सर म्हणून लिहायचं. 4 ते 6 ओळींच्या मध्ये एक्सप्लेनेशन असायला पाहिजे. त्याच्यामध्ये योग्य कंटेंट असेल तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळवण्याची संधी जी आहे ह्या प्रश्नामध्ये उपलब्ध होते. त्यानंतर पुढचा आहे बघा, एखादी डायग्रॅम दिली जाते किंवा डायग्रॅम ड्रॉ करायला विचारली जाऊ शकते. ज्या डायग्रॅमचं देखील आपल्याला एक्सप्लेनेशन जे आहे ते याच्यामध्ये देता येतं. आपल्या पुस्तकामध्ये ज्या सगळ्या डायग्रॅम्स आहेत त्या डायग्रॅमचा तुम्ही अभ्यास करून याचं उत्तर लिहू शकता. पुढं तिसरा आहे बघा, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. एखादा कन्सेप्ट जो आहे तो अलॉंग विथ त्याचे एक्झाम्पल आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. जसं की आपल्याकडे कार्बन कंपाऊंड्समध्ये होमोलॉगस सिरीज आहे. होमोलॉगस सिरीज एक्सप्लेन करता येते आपल्याला एखादं एक्झाम्पल घेऊन. एखादा कुठलाही फंक्शनल ग्रुप घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल देता येतं. अशा पद्धतीचे प्रश्न येतील. त्याच्यानंतर आहे कंप्लीट द टेबल ऑर चार्ट. एखादा चार्ट किंवा टेबल जसं ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या पुस्तकामध्ये आहेत तो तुम्हाला दिला जातो.
काही ब्लँक स्पेसेस ठेवलेले असतात आणि त्या ब्लँक स्पेसेसचे आन्सर्स आपण लिहायचे. उत्तर लिहिताना पूर्ण टेबल पुन्हा एकदा तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये काढणं गरजेचं असतं आणि ज्या ब्लँक स्पेसेस आहेत त्या भरून आपण त्याचं उत्तर पूर्ण करायचं. या पद्धतीचा प्रश्न आपण पुढे बघणार आहे. पण आणखीन तुम्ही बघितला तर डायग्रॅम एखादी दिली जाते जी अपूर्ण असू शकते किंवा ज्याला नावे दिलेली नाहीत, तर अशा पद्धतीची डायग्रॅम आपल्याला कंप्लीट करावी लागते. तर त्या पद्धतीचा प्रश्न येईल. याच्यामध्ये आणखीन फिजिक्स रिलेटेड जर तुम्ही बघितला तर लॉज, थेरीज आणि एक्सप्लेनेशन येऊ शकतं, पण हा पार्ट फिजिक्सचा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे बघा एक प्रश्न याच्यामध्ये, नेम द फॉलोइंग. आपण असे याचे ह्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये गेल्या काही परीक्षांच्या मध्ये विचारले गेलेले प्रश्न बघूया. नेम द फॉलोइंग किती सोपा प्रश्न आहे बघा. आता हा एक प्रश्न आहे, याच्यामध्ये 3 सब क्वेश्चन्स येतील आपल्याकडे आणि या 3 सब क्वेश्चनचे 3 आन्सर्स दिले की आपल्याला 3 मार्क मिळतात. पुन्हा इथलं उत्तर जे आहे एक शब्दात लिहून तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो. जसं की बघा आपल्याकडे प्रश्न आहे, 2 मेटल्स विच कॅन बी कट विथ नाईफ, नेम द फॉलोइंग. पहिला प्रश्न आहे बघा, 2 अशा मेटलची नावं सांगायची जी आपण चाकूच्या मदतीनं किंवा सुरीच्या मदतीनं त्याला कट करू शकतो. माहित आहेत तुम्हाला सॉफ्ट मेटल्स कोणते कोणते आहेत आपल्याकडं? बरोबर, सोडियम आणि पोटॅशियम. हे जे मेटल्स आपल्याकडे आहेत हे इतके सॉफ्ट आहेत की त्यांना आपण चाकूच्या मदतीनं कट करू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, ह्याचं उत्तर जे आहे हे सोडियम, पोटॅशियम ह्यासारखे मेटल्स येत असतात. त्यामुळे उत्तर आलं सोडियम, पोटॅशियम. त्याच्यानंतर दुसरा बघा, ए साऊंड इज प्रोड्युस्ड व्हेन मेटल्स आर स्ट्रक, नेम दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल्स. बघा किती सोपा प्रश्न आहे. मेटलच्या प्रॉपर्टीवरती असणारे हे क्वेश्चन्स आहेत. आपल्याला माहित आहे मेटल एखाद्या हार्ड किंवा सॉलिड सरफेसला जर स्ट्रक झाला तर साऊंड प्रोड्यूस करत असतो आणि या साऊंड प्रोड्यूस करण्याच्या प्रॉपर्टीचं नाव फक्त लिहायचं आहे. एका शब्दाला लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळेल. काय येईल सांगा उत्तर? हा बरोबर आहे. काय उत्तर आलं? सोनोरिटी हे त्याचं उत्तर आहे. बरोबर, ही जी प्रॉपर्टी आहे आवाज निर्माण होत असतो त्याला आपण सोनोरिटी असं म्हणतो. त्यानंतर तिसरा एक प्रश्न आहे याच्यामध्ये, तो आहे बघा, द नॉन मेटल सबस्टन्स विच इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. प्रश्न झालाय हा ऑब्जेक्टिव्ह मध्ये मगाशी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये आहे बघा. काय उत्तर आहे? तर एकमेव नॉन मेटॅलिक एलिमेंट जो कंडक्टर म्हणून ऍक्ट होतो त्याचं नाव काय आहे? ग्राफाइट. sp2 हायब्रिडाइज स्टेटमुळे हा ग्राफाइट म्हणून ऍक्ट होत असतो. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न येतात बघा. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाची 3 उत्तरं दिला की 3 मार्क मिळून जातात. यानंतर आणखीन ही प्रश्न आहेत आपल्याकडं. याच्यामध्ये 2 नंबरचं एक्झाम्पल घेऊया. काय आहे बघा, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. खाली टर्म्स आपल्याला एक्सप्लेन करायचे आणि हा जो पार्ट आहे हा मेटॅलर्जी टॉपिक मधून आहे. बघा मेटॅलर्जीची डेफिनेशन आपल्याला लिहायची, व्याख्या लिहायच्या आहेत फक्त आणि त्याला टर्मला एक्सप्लेन करायचं. काय मेटॅलर्जीमध्ये म्हणजे, तर मेटॅलर्जी म्हणजे आपण एखाद्या मेटलचं त्याच्या इम्पॉर्टंट ओरपासून जे एक्स्ट्रॅक्शन करतो त्याला आपण काय म्हणतो? मेटॅलर्जी असं म्हणतो. द सायन्स दॅट इन्व्हॉल्व्स एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल इन इट्स प्युअर फॉर्म फ्रॉम इट्स एनी ऑफ द इम्पॉर्टंट ओर इज कॉल्ड ॲज मेटॅलर्जी. डेफिनेशन आहे आपल्या पुस्तकात. मग एखादं एक्झाम्पल तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. ॲल्युमिनियम इज द मेटल इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इट्स वन ऑफ द इम्पॉर्टंट ओर ॲज बॉक्साइट. हे याचं उत्तर आहे. त्याचबरोबर बघा ओर्स तुम्हाला एक्सप्लेन करायचं. ओर्स काय असते? ओर इज ए नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स फाउंड इन अर्थ क्रस्ट दॅट कन्सिस्ट मेटल इन इट्स हाय पर्सेंटेज. याच्यामध्ये मेटल जास्त प्रमाणात असतो अँड दॅट मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड प्रॉफिटेबली अँड इकॉनॉमिकली. सच ए सबस्टन्स इज कॉल्ड ॲज ओर. म्हणजे ओर हा असा सबस्टन्स ज्याच्यामध्ये मेटलचं पर्सेंटेज जास्त असतं, जे आपण फायदेशीररित्या किंवा इकॉनॉमिकली त्याला सहज एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तिसरी टर्म आहे गँग. जेव्हा कुठलीही ओरमधून ओर जेव्हा आपण जमिनीमधून ऑब्टेन करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय मेटल प्युअर स्टेटमध्ये नसतो. मेटल जर प्युअर स्टेटमध्ये आपल्याला मिळवायचं असेल तर त्याच्यामध्ये जे काही अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहेत ते आपल्याला रिमूव्ह करावे लागतात आणि हे अनवॉन्टेड सबस्टन्सेस जे ओरसोबत आहेत त्याला आपण म्हणतो गँग. Gang consists of unwanted substances which are present along with metal in the ore. तर हे 3 डेफिनेशन्स लिहायचे. तुम्ही याच्यामध्ये एक्झाम्पल पण लिहू शकता. बॉक्साईटमध्ये कुठली टाईपची गँग प्रेझेंट आहे, ओर म्हणून तुम्ही ॲल्युमिनियमच्या इम्पॉर्टंट ओरचं नाव लिहू शकता. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲडिशनल जर एक्सप्रेस केला तर तुमचं उत्तर इफेक्टिव्ह होतं आणि तुम्हाला मार्क्स जास्त मिळू शकतात.
तर हा आणखीन एक टाईपचा प्रश्न झाला ज्याच्यामध्ये आपण टर्मिनॉलॉजीज एक्सप्लेन करतो. याच्या पुढचा आणखीन प्रश्न आहे बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. जसं मगाशी आपण बघितलं की आपल्याला टेबल किंवा चार्ट दिला जातो आणि तो कंप्लीट करायचा असतो, त्या पद्धतीचा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे बघा अत्यंत. हा बघा, कार्बन कंपाऊंड्समधून येणारा प्रश्न. टेबल आहे हा आपल्या पुस्तकामध्ये आणि तो तुम्हाला विचारलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला आन्सर काय काय लिहायचे आहेत बघा. इथे सिरियल नंबर आहे. आपल्याला कंपाऊंडचे कॉमन नेम्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 4 कंपाऊंडची नावे आपल्याकडे दिलेले आहेत, पण इथल्या कंपाऊंडचं नाव लिहायचं. पुन्हा इथं त्यांचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलेला आहे आणि इकडे त्याचं IUPAC नाव लिहायचं. मग आपण या पद्धतीने बघत गेलो तर आपल्या लक्षात येईल की पहिल्या कंपाऊंडचं नाव आहे इथिलीन. इथिलीनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे आपल्याकडे CH2 डबल बॉन्ड CH2. काय IUPAC नाव येतं इथिलीनचं? सोपं नाव आहे. इथिलीनचं IUPAC नाव येतं इथिन. त्यामुळे इथे आपल्याकडे काय येईल बघा, इथिन येईल. त्यानंतर ॲसिटिलीन आहे. ॲसिटिलीन हे कॉमन सिस्टीम मधलं नाव झालं. ॲसिटिलीनचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय, तर CH ट्रिपल बॉन्ड CH, कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असणारा कंपाऊंड. इथं स्ट्रक्चरल फॉर्म्युला येतो CH ट्रिपल बॉन्ड CH. आणि हा जो ॲसिटिलीन आहे याचा IUPAC नाव आपल्याकडे इथं दिलेलं आहे. मग इथं येतं आपल्याकडे इथाईन. त्यामुळं इथे तुम्हाला कॉमन नेम दिलेला आहे, IUPAC नेम दिलेला आहे, इथं स्ट्रक्चर लिहायचं. तिसऱ्यामध्ये दिलेला आहे बघा ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड हा कार्बोक्सिलिक ॲसिड फंक्शनल ग्रुप असणारा कंपाऊंड आहे, ज्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला बघा CH3COOH असा आहे. IUPAC नाव काय माहीत आहे तुम्हाला, इथॅनॉइक ॲसिड असं याचं IUPAC नाव येतं. त्यामुळे हा इथॅनॉइक ॲसिड आपल्याकडे आला. त्याचबरोबर मिथाइल अल्कोहोल आहे. मिथाइल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय, स्ट्रक्चरल फॉर्म्युला CH3-OH. CH3-OH हा याचा फॉर्म्युला आहे आणि याचा IUPAC नाव बघा, एका कार्बन ॲटमच्या पॅरेंट अल्केनचं नाव मिथेन आणि त्याचं रिप्लेस्ड बाय OL केलं की आपल्याला नाव मिळतं मिथेनॉल. आणि शेवटचा जो दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलेला आहे, IUPAC नाव दिलेलं आहे आणि त्याचं आपल्याला कॉमन सिस्टीम मधलं नाव बघायचं. तर कॉमन सिस्टीम मधलं नाव काय येतं ते आपण बघूया. CH3COCH3 काय नाव आहे याचं कॉमन सिस्टीम मध्ये, तर याचं कॉमन सिस्टीम मध्ये नाव आहे ॲसिटोन. तर अशा पद्धतीचा चार्ट कंप्लीट करायचा किंवा टेबल कंप्लीट करायचा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला विचारला जाऊ शकतो. यासाठी आपल्या पुस्तकामध्ये असे जे चार्ट्स आहेत, खूप सारे चार्ट्स आहेत, ह्या सगळ्या चार्ट्सची तुम्ही तयारी करा. एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते देखील तयारी करा, याचे तुम्हाला पूर्ण मार्क मिळून जातील. याच्यानंतर पुढचा आणखीन प्रश्न घेऊया. क्वेश्चनचा टाईप आपल्याकडे बघा, कंप्लीट द फॉलोइंग 4 टाईपचा क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये चार्ट जो दिलेला आहे आपल्याकडं तो हायड्रोकार्बन्समधून आहे. हायड्रोकार्बन्स म्हणजे कार्बन कंपाऊंड्समध्ये जे आपण कार्बन आणि हायड्रोजनचे कंपाऊंड शिकलेले आहेत ते. याच्यामध्ये बघा हायड्रोकार्बनच्या क्लासिफिकेशनचा पार्ट दिला. आपल्याला माहित आहे हायड्रोकार्बन्स 2 प्रकारचे असतात, ज्याच्यामध्ये एक सॅच्युरेटेड आहे आणि दुसरा कोणता येतो बघा, हा इथे काय येईल बघा, इथे येईल अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणारे कंपाऊंड्स, ज्यांना कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असल्यामुळे आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स म्हणतो. पण असे हायड्रोकार्बन ज्यांच्यामध्ये कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड येतो त्यांना आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. त्यामुळे इथे आपल्याकडे येते अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आपल्याला हे माहित आहे सॅच्युरेटेडमध्ये एकच टाईपचे आहेत. कोणते आले ते, तर सॅच्युरेटेडमध्ये इथं आलं अल्केन्स. ओके, अल्केन्स हे जे सबस्टन्सेस आहेत ते आपल्याकडे सॅच्युरेटेड येत असतात. आणि इथे जर तुम्ही बघितला तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणारे आहेत. ज्याच्यामध्ये डबल बॉन्डचे आहेत त्यांना आपण म्हणतो अल्किन्स आणि ट्रिपल बॉन्डचे आहेत त्यांना काय म्हणायचं, अल्काइन्स. त्यामुळे इथं अल्किन्स येतं, इथं येत असतं अल्काइन्स. आता सोबतच बघा इथं त्यांचं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे. जसं अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहित आहे CnH2n+2. त्याच्यामध्ये n ही कार्बनची संख्या दाखवते जी 1 पासून सुरू होत असते. तसं अल्किनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, तर बघा अल्किनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n. त्यामुळे इथे उत्तर येईल आपल्याकडं CnH2n. बरोबर. मग त्याच पद्धतीनं हा जो फॉर्म्युला आहे CnH2n-2 आपल्याला माहिती आहे हा कोणाचा आहे, अल्काइन्स आहे. त्यामुळे इथे येतं उत्तर अल्काइन्स. बरोबर आहे.
त्यानंतर शेवटचा जर पार्ट तुम्ही बघितला तर याच्यामध्ये आपल्याकडं याचं एक एक्झाम्पल आपल्याला लिहायचं. जसं अल्किनचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याकडे इथिन, तसं बघा अल्केनचं एक्झाम्पल काय येईल, तुम्ही एक कार्बन ॲटमच्या अल्केनचं एक्झाम्पल लिहू शकता, मिथेन, दोनचं लिहू शकता इथेन. तसं इथं मिथेन किंवा इथेन लिहिता येईल आपल्याला. इथं दिलेलं आहे एक्झाम्पल इथिन आणि इथं काय येतं बघा, इथलं आहे आपल्याकडे इथाईन, अल्काईन टाईपचा सबस्टन्स आहे, त्यामुळे दोन कार्बन ॲटमच्या अल्काईनचं नाव येतं इथाईन. या पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर हा देखील चार्ट आपल्याकडे पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी ही गोष्ट अधोरेखित करतो की पुस्तकातले प्रश्न जेवढे तुम्ही जास्त सोडवाल तेवढं तुम्हाला पेपरमधले क्वेश्चन्स जास्त सुटतील. याच्यानंतर पुढे जाऊया आपण आणि डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स कसे असतात त्याच्याबद्दल बघूया. म्हणजे याच्यामध्ये हा एक टाईपचा क्वेश्चन आहे. डायग्राम बेस्ड क्वेश्चन जो अगदी अलीकडच्या कालावधीत विचारला गेलेला आहे तो हा आहे बघा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ द गिवन डायग्राम. ही डायग्राम बघा आपल्याकडे कोरोजनचे प्रिव्हेन्शनचे जे वेज आहेत त्याच्यामध्ये ही डायग्राम आहे. त्याच्यामध्ये सेल दिलेला आहे, ॲनोड दिलेला आहे ज्याच्यामध्ये सिल्वर प्लेट आहे आपल्याकडं, आणि कॅथोड जो आहे तो ॲल्युमिनियमचा स्पून आहे. आणि या प्रोसेसवरती तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. नेम द प्रोसेस शोन इन द डायग्राम. कोणती प्रोसेस आहे? इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रोसेस आहे ही. इलेक्ट्रोप्लेटिंगचं टेक्निक आपण वापरतो, त्यामुळे इलेक्ट्रोप्लेटिंग इतकंच आपल्याला आन्सर लिहायचं आहे. त्याच्या पुढे बघा हाऊ डज दिस प्रोसेस टेक्स प्लेस. तर याचं एक्सप्लेनेशन या पद्धतीने आहे बघा. ॲनोड इज मेड अप ऑफ सिल्वर प्लेट. ॲनोड dissolves into the electrolyte solution and it forms Ag plus ions, and these Ag plus ions they are again attracted towards cathode. Cathode being negatively charged electrode, the Ag plus ions get deposited on the aluminum as cathode and the plating of aluminum spoon by silver ions takes place. In such a way this process takes place. इतकं सिंपल याचं एक्सप्लेनेशन आहे. तिसरा एक प्रश्न आहे बघा याच्यामध्ये, गिव्ह टू एक्झाम्पल्स इन विच दिस प्रोसेस इज यूज्ड. आपण ही प्रोसेस कशासाठी यूज करतो तर त्याचे तुम्हाला दोन एक्झाम्पल्स लिहायचे आहेत. आपल्या बुकमध्ये याचे आन्सर्स आहेत, तुम्ही रेफर करून याचा आन्सर फाइंड करू शकता. सोपे प्रश्न आहेत बघा अतिशय. त्यामुळे हा मेटलर्जीच्या शेवटच्या पार्टमधून क्वेश्चन आहे. डायग्रामसुद्धा ही आपल्या बुकमध्ये आहे. तुम्ही याचे आन्सर्स जे आहेत हे आन्सर सगळ्याचे माहीत करून ठेवा. तर ह्या टाईपचा प्रश्न येईल आपल्याकडे ज्याचं उत्तर आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणखीन कोणत्या टाईपचा येऊ शकतो बघा. प्रश्न आपल्याकडे आहे हा सोडियम मेटलच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला आहे. अन एलिमेंट हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. फर्स्ट शेल हॅज 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड शेल हॅज 8 इलेक्ट्रॉन्स अँड थर्ड शेल हॅज 1 इलेक्ट्रॉन. नाउ आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट. किती सोपा आहे बघा. किती ॲटॉमिक नंबर, तर ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनची बेरीज करा. 2 + 8 + 1 किती आलं 11. अँड हेन्स द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट गिवन एलिमेंट इज 11. सेकंड नंबर बघा व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट. माहिती आहे तुम्हाला ग्रुप कसं शोधून काढायचा. तर ग्रुप शोधून काढणं आपल्याकडे सोपं आहे. ग्रुप शोधून काढण्यासाठी आपण काय करतो तर लास्टच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जी 1 आहे आणि ज्याच्या लास्टच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 1 असते त्याचा ग्रुप नंबर असतो 1. आपण मगाशी MCQ मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा प्रश्न सोडवलेला. त्यामुळे याच्या मागची आयडिया लक्षात घ्या. ग्रुप नंबरवरून कशा पद्धतीने आपल्याला व्हॅलेन्सी ठरवता येते किंवा व्हॅलेन्सीवरून ग्रुप नंबर कसा ठरवता येतो. तर इथे 1 व्हॅलेन्सी असल्यामुळे याचा ग्रुप नंबर आहे आपल्याकडे 1. तिसरा प्रश्न आहे बघा टू विच पिरियड डज द एलिमेंट बिलॉंग्स. तर पिरियड नंबर काढायची पद्धत काय तर एकूण शेलची संख्या जी असते बरोबर तेवढे पिरियड्स त्या एलिमेंटमध्ये प्रेझेंट असतात. किती शेल्स बघा, फर्स्ट शेल K, सेकंड L आणि थर्ड M. त्यामुळे 3 शेल्स आहेत. त्यामुळे ते आपल्याला काय बघायला मिळतं बघा, हा एलिमेंट पिरियडिक टेबलमधल्या 3 नंबरच्या पिरियडला बिलॉंग करतो. कारण याच्यामध्ये शेलची संख्या किती आहे 3. एवढी उत्तरं लिहायची आहेत. तुम्हाला याचे पूर्णतः 3 मार्क मिळून जातात. पुढे जाऊया. याच्यानंतर आपण बघा पुढे आपल्याकडे आहे 4 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न. हा जरी 5 मार्काचा प्रश्न असला तरी याच्यामध्ये एकपेक्षा जास्त प्रश्न उपप्रश्न तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये विचारलेले असतात आणि याचा परिणाम काय होतो की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे यांची उत्तरं लिहू शकता. त्यामुळे मोठं उत्तर लिहिण्यासारखा हा प्रश्न नाही आहे. तुम्हाला
उपप्रश्न दिलेले असतात. जसं की आपण इथे बघू शकतो की आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग. सुरुवातीला जो पॅटर्न आपण बघितला त्याच्यामध्ये आपल्याला हे कळलं की याच्यामध्ये एकूण 2 प्रश्न दिलेले असतात, ज्यापैकी एक प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं 5 मार्कांच्यासाठी. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये बघा 2 प्रश्नांच्यापैकी एक प्रश्न जो आहे हा केमिस्ट्रीमधून येत असतो, एक फिजिक्समधून येईल. केमिस्ट्रीमध्ये येणारे प्रश्न कोणत्या पद्धतीचे आहेत, काय उत्तरं लिहायची त्याच्याबद्दल आपण बघूया. हा आपल्याकडे पहिला प्रश्न आहे बघा. पहिला प्रश्न ज्याच्यामध्ये आयडेंटिफाय सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स फ्रॉम द गिवन स्ट्रक्चरल फॉर्म्युला. इथे काही कंपाऊंड्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्या कंपाऊंड्सवरून आपण काय करतो, त्यापैकी सॅच्युरेटेड कोणता आणि अनसॅच्युरेटेड कोणता हे आपल्याला ओळखायचं. किती सोपं आहे बघा. मागच्या प्रश्नातच आपण सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड बघितलं. तर हा कंपाऊंड आहे इथेन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. कुठल्या टाईपचा कंपाऊंड आला, सिंगल बॉन्डच्या कंपाऊंडचा आपण म्हणतो सॅच्युरेटेड. त्यामुळे 1 नंबरचा कंपाऊंड, कंपाऊंड 1 इज सॅच्युरेटेड. सेकंड कंपाऊंड, इट कंटेन्स कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड हेन्स इट इज अनसॅच्युरेटेड वन. त्यामुळे सिंपल क्वेश्चन आहे. फर्स्ट नंबर सॅच्युरेटेड, सेकंड वन आला अनसॅच्युरेटेड. क्वेश्चन बी आहे याच्यामध्ये बघा, ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर फॉर 1 and 2. आता यांची इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायचे आहेत. कसं काढतो आपण, तर लेविस इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढण्यासाठी आपण त्या एलिमेंटच्या लास्टच्या शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनचा वापर करतो. कार्बनकडे इलेक्ट्रॉनची संख्या आहे 4, कार्बनच्या बाजूला 4 इलेक्ट्रॉन्स काढा, दुसऱ्या कार्बनच्या बाजूला 4 इलेक्ट्रॉन्स काढा या दोन्हींच्या, आणि हायड्रोजनकडे असणारा 1 इलेक्ट्रॉन जो आहे हा 1 इलेक्ट्रॉन या कार्बनच्या बाजूला 3, या कार्बनच्या बाजूला 3 काढून आपण त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो. लक्षात ठेवायचं, कार्बनची प्रत्येक वेळी व्हॅलेन्सी जी आहे ही व्हॅलेन्सी 4 होण्यासाठी आपण त्याच्या आजूबाजूला एकूण 8 इलेक्ट्रॉन्स काढायचे. जसे की या सिंगल कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन, इथे 2, इथे 2, इथे 2. तसं इकडे इथे 2, इथे 2, इथे 2, आणि मग ते स्ट्रक्चर होऊन जातं. त्याच पद्धतीनं इथिन आहे, इथिन. इथिनचं ड्रॉ करताना काय करायचं, कार्बनचे 2 इलेक्ट्रॉन्स इकडे ड्रॉ करा, इकडे 1 आणि इकडे 1, आणि या बाजूला सुद्धा इकडे 2 ड्रॉ करा, इकडे 1, इकडे 1. तुम्हाला याचं सुद्धा स्ट्रक्चर येईल. सगळ्या स्ट्रक्चरची तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या व्यवस्थित. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिणं आपल्याला सोपं जाईल. पुढे याच्या आणखीन तिसरा एक प्रश्न आहे, तो काय आहे बघा, डिफाईन होमोलॉगस सिरीज. जसं की होमोलॉगस सिरीज आपल्याला वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपसाठी झालेले आहे. काय असते ही सिरीज, तर बघा ऑर्गॅनिक कंपाऊंडची अशी एक सिरीज असते ज्यांचा फंक्शनल ग्रुप सेम असतो, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, केमिकल प्रॉपर्टी सिमिलर असतात, फिजिकल प्रॉपर्टीमध्ये थोडासा डिफरन्स असतो, आणि त्या सिरीजच्या सक्सेसिव्ह मेंबर्समधला डिफरन्स जो आहे हा एक CH2 ग्रुपचा असतो. अशा सगळ्या कंपाऊंड्सच्या सिरीजला आपण होमोलॉगस सिरीज असं म्हणतो. फक्त डेफिनेशन लिहायचे आहे. तुम्हाला याचं उत्तर पूर्णपणे लिहिल्यानंतर याला एकूण 5 मार्क आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे 5 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन येतं आपल्याकडं. हा 2 मार्काचा आहे, हा 2 मार्काचा आहे, हा 1 मार्काचा आहे. 5 मार्कांसाठी बघा किती सोपा प्रश्न. त्यामुळे मार्क मिळवणं खूप सोपं आहे. सायन्स 1 मध्ये तुम्ही आउट ऑफ आउट मार्क मिळवू शकताय. इतक्या सोप्या पद्धतीचे प्रश्न ह्या शेवटच्या प्रश्नामध्ये आपल्याला बघायला मिळतात. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया बघा. हा पण अशा पद्धतीचा प्रश्न आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन इज 17. माहिती आहे आपल्याला, पण या क्लोरीनसाठी काय प्रश्न विचारलेले आहेत बघा. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन. काय येतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लोरीन, जसं सोडियमचं बघितलं आपण 281, तसं क्लोरीनचं काय येणार, क्लोरीनचं येतं 287. तिसऱ्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स येतात. पुढे आहे बघा, व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल ऑफ क्लोरीन. तिसऱ्या शेलमध्ये किती आले, 7. त्यामुळे आन्सर काय आलं बघा, देर आर 7 इलेक्ट्रॉन्स इन द लास्ट शेल ऑफ क्लोरीन और व्हॅलेन्स शेल. लास्ट शेललाच आपण व्हॅलेन्स शेल म्हणतो. आणि तिसरा एक प्रश्न आहे, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन. Cl2. क्लोरीन डायटॉमिक आहे, जे Cl2 लिहिला की तुम्हाला याचे पण मार्क मिळतात. इतका सोपा हा प्रश्न आहे बघा. पुढे आणखीन आहे प्रश्न आपल्याकडं, नेम द टाइप ऑफ बॉन्ड इन द फॉर्मेशन ऑफ क्लोरीन मॉलिक्युल. कोणता, कोव्हॅलेंट बॉन्ड. रिझन काय, तर नॉन मेटॅलिक एलिमेंट जो आहे हा नॉन मेटॅलिक एलिमेंट जेव्हा दुसऱ्या एका नॉन मेटॅलिक एलिमेंट बरोबर कंबाईन होतो तेव्हा कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन करतो. त्यामुळे 2 क्लोरीन ॲटम्समध्ये फॉर्म होणारा जो बॉन्ड आहे हा कोणता आला, कोव्हॅलेंट बॉन्ड येतो. सोपं उत्तर आहे. आणि याच्यामध्ये आणखीन एक शेवटचा प्रश्न आहे, तो काय आहे बघा, ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ क्लोरीन मॉलिक्युल. जे की तुम्हाला माहिती आहे, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर जे आहे,
जसं इथं सांगितलं तुम्हाला इथेनचं, इथिनचं, तसं क्लोरीनचं ड्रॉ करायचं. क्लोरीनच्या लास्ट शेलमध्ये जे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत ते ड्रॉ करायचे आणि त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. ठीक आहे. त्यामुळे हे किती सोपे प्रश्न आहेत बघा. 5 मार्कासाठी काय आपल्याला असं खूप लेंदी उत्तर लिहायचं नाही आहे. असे सब क्वेश्चन्स असतात, याचे आन्सर द्यायचे. क्वेश्चन्स खूप इझी आहेत आणि तुम्हाला मार्क मिळवणं सुद्धा बघा एकदम सोपं आहे. पुढचा आणखी एक प्रश्न घेऊया आपण या केसमध्ये बघा. इथे आपण गेल्या काही एक्झाम्स मधले जे क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत. त्यामुळे याबरोबरच आपण या 2 टॉपिकचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघतोय आपण. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल कमेंट करा. आमच्या अभिनव अकॅडमीचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला शेअर देखील करा आणि सबस्क्राईब करण्याबरोबरच बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे पुढचे जे काही आमचे व्हिडिओज येणार आहेत ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स लगेच मिळत राहतील. थँक्यू.